गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आता लवकर सगळं आज आवरून आणि आज चिंबोऱ्या करायचा बेत आहे. हे घेऊन आलेत सकाळीच आणि आता यांना डब्बा बिब्बा बनवून हे गेले कामाला. आता मी घेतलं बनवायला. तर आता पहिला आपण वॉश करून घेऊया, त्याच्यानंतर आपण रेसिपी तुम्हाला आज मी दाखवते. कारण भरपूर दिवस झाले रेसिपी नाही आणि मी विचार केला की आज काहीतरी बनवूया. तर ब्लॉग बघत राहा. सो गाईज, आता आपण कांदा कापून घेऊया आणि पटापट बनवू. इन्ग्रेडियंट बघू शकतात. आता यांना मी मस्तपैकी साफ बीप करून तोडून सगळं काय केलेलं आहे. मी फर्स्ट टाईम हे सगळं तोडलं, नाही तर मी यांना बघून पहिलं घाबरायचे की कसं काय म्हणजे तोडू कसं काय, पण आवडतात. पण आता जेव्हा अंगावर स्वतःच्या पडतं ना तेव्हा बरोबर होतो आहे. फर्स्ट टाईम मी तोडल्यात, फांगडे बिंगडे सगळ्या मी तोडल्या. आता यांना किती वॉश भारी केलं आहे बघू शकतात, एकदम क्लीन केलं आहे. काय काय लोक हे काढतात, पण मी हे नाही काढणार कारण याच्यातला जो त्यांचा रस असतो ना तोच जेवणामध्ये चव देते म्हणून. आणि हे चिंबोऱ्या, हे कांदा कापून ठेवला आहे, तेजपत्ता आहे, खडे मसाल्यात मसाला, हळद, मीठ आणि हे जे जे फांगडे असतात ना छोटेसे हे वाले, याला मी मिक्सरला पेस्ट केलेले पूर्ण पाणी, याच्याने चव जास्त येईल. गरम मसाला, धनिया पावडर आणि मटन मसाला. तर आता आपण स्टार्ट करूया. कसा बनवते मी बघा. आणि हा स्पेशल वाटण आहे. याच्यात मी कोपरा भाजलेला, कांदा भाजलेला, कढीपत्ता, लसूण, अद्रक, गरम मसाला आणि बस एवढाच, आणि कोथिंबीर, मिरची, बस याचं मी हा वाटण करून ठेवते. मी करून ठेवत नाही, पण आता मी 3 दिवस झाले करूनच ठेवलं कारण पटापट बनवायला लागतो. ते डब्बा पण असतो, डब्यामुळे घाली होते. आता आपण स्टार्ट करूया. चांगलं होते बाबा. यांनी सकाळीच मला चिंबोऱ्या आणून दिल्या होत्या कारण की मी त्यापासून चिंबोऱ्या खाल्ल्याच नाही आहेत आणि मला हे असं खायला भरपूर आवडतात. तर मी यांच्यासोबतच गेली, तर मी बोलले आज मी बघते काय आहे का, चिंबोऱ्या आज भेटल्या तर मी घेऊन आली. तर आपण बघून घेऊया बनवू कसं बनतं बघूया. आता पहिला आपण तेल टाकू 2 चम्मच किंवा अडीच चम्मच तेल टाकून घेऊ. तर आता आपण तेजपत्ता टाकू, काही खडे मसाले टाकून घेऊ. बघू शकतात असा ब्राऊन झाला पाहिजे. वाटण टाकूया आपण. तीन चम्मच फूल टाकलेले ते वाटण. आपण घालू मसाला पूर्ण 1 चम्मच. तुमच्या टेस्टनुसार मसाला टाका आणि हळद 1 चम्मच टाका. धनिया पावडर थोडासा टाका 1 चम्मच.
गरम मसाला टाका 1 चम्मच, अर्धा चम्मचच टाका कारण गरम मसाल्याने चटके मारतात. मीठ टाका तुमच्यानुसार. कारण तो शिजला पाहिजे वाटण, ग्रेव्ही शिजली पाहिजे म्हणून. ग्रेव्ही त्याला थोडासा शिजू द्या. मसाला सगळा काही शिजून झाल्यावरती आता आपण चिंबोरे टाकून घेऊया एक एक. आता आपण बघूया कसं झालंय. म्हणजे डायरेक्ट टाकायचं नाही कारण डायरेक्ट टाकला तर पूर्ण खडे खडे लागतील. मटन मसाला टाकू. फायनली रस्सा झालेला आहे कंप्लीट पूर्ण. तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती मी कोळशाची धुरी पण दिलेली, म्हणजे मी कोळसा आणला तिथे ठेवला आणि त्याची धुरी दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता रस्सा किती भारी झालेला आहे. वास तर एकदम हॉटेलसारखा सुटला, एवढा भारी झालेला. फक्त थोडा जाड झालेला आहे. तर आता याचा रस्सा जाडच होतो कारण याचा ज्यूस टाकला ना फांगड्यांचा, म्हणून तो जाड होतो आहे. बाकी तुम्ही रस्सा बघू शकता किती भारी झाला आहे. तर आता ह्यांना तर संध्याकाळ होईल, तर संध्याकाळी रिव्ह्यू देतात की नाही काय बघूया आपण. गाईज चिंबोरीची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. माझा जाम मन झाला होता तेच कंटिन्यू खाऊन मला कसं तरी झालं होतं, म्हणून मी विचार केला आज काहीतरी वेगळा करते. तर ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि परत तोंडाने पण सांगते की तो वाटण आहे, सगळा वाटणवर गेम आहे. वाटण चांगला नसेल किंवा मसाला चांगला नसेल तर भाजी अजिबात चांगली होणार नाही.
म्हणून वाटणमध्ये कांदा भाजून घ्यायचं, खोबरं भाजून घ्यायचं, त्याच्यानंतर मग लसूण आणि अद्रक, कढीपत्ता, मिरची हे पण भाजून घ्यायचं. हे सगळं लावायचं, गरम मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. तर आणि ते सगळं टाकायचं मिक्सरमध्ये, मिक्स करून घ्यायचं. दम लागलं आहे. ते सगळं मिक्स करून घेतलं की तो वाटण होतो रेडी. आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं, भस्कन नाही टाकायचं, थोडं म्हणजे ती पेस्ट एकदम थोडीशी मीडियम घट्ट करून घ्यायची. आणि ते झाल्यानंतर मग आपण कांदा, त्याच्यामध्ये तेजपत्ता, खडे मसाले, मसाला, हळद, मीठ, चिकन मसाला किंवा मटन मसाला दोघांपैकी एक टाका. आणि मग त्या चिंबोऱ्यांचा तो ज्यूस काढून घ्यायचा मिक्सरमधून आणि मग तो त्याला जाळीमध्ये टाका, त्याचा पाणी टाका, ज्यूस टाका त्याचा. आणि ते सगळे ते जे आहे ते फेकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग थोडं जेवढी म्हणजे माणसं असतील तुमची खाणारी त्यानुसार तुम्ही अंदाजानुसार पाणी टाका. हळूहळू थोडं पूर्णच नका टाकू, मग चव पूर्ण जाईल. थोडं गरम पाणी करून टाका. आणि तुम्हाला अजून काय स्पेशल करायचं असेल रश्श्यामध्ये तर कोळशाची धुरी द्या. एक नंबर रस्सा झालेला आहे. कसं वाटलं हा व्लॉग नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यू व्लॉगसाठी लवकरच येईल मी. आणि अजून एक काय तुम्हाला न्यू बघायचं असेल तर लवकर कॉमेंट करून सांगा. चलो बाय बाय.